नमस्ते. शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी एक्झाम पेपर 1 व पेपर 2 या दोनही पेपरसाठी महत्त्वाचे असणाऱ्या विषयांपैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे गणित आणि या गणिताची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण एक ऑनलाईन कोर्स घेतोय आणि या कोर्समध्ये आपण टी-ई-टीचे सर्व गणिताचे टॉपिक, मॅथ्सचे टॉपिक कव्हर करणार आहोत. त्यासोबतच त्या मॅथ्सच्या टॉपिकवर आतापर्यंत जेवढे काही टी-ई-टीला प्रश्न विचारले गेले असतील, मग ते पेपर 1 चे असतील किंवा पेपर 2 चे असतील, ते सर्व प्रश्नही आपण या सीरीजमध्ये काय करणार आहे, कंप्लीट करणार आहे. तर अशा या सीरीजचा आजचा आपला टॉपिक आहे ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि खूप सारे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर आलेले पाहायला मिळतील. बऱ्यापैकी याच्या जर प्रॉपर्टी किंवा गुणधर्म जर पाहिले तर तुम्ही 5वी पासून शिकत आलेला आहातच. तर 9वी पर्यंत 10वी पर्यंत खूप साऱ्या प्रॉपर्टी गुणधर्म या टॉपिकवर तुम्हाला आलेले पाहायला मिळतील. अतिशय सोपा टॉपिक आहे. कन्सेप्ट पाहून घ्या, नीट समजून घ्या आणि यावरचे आलेले प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर पहा हे जे आहेत हे कंबाईन टॉपिक आहेत का पेपर 1 व पेपर 2 चे. जर तुम्ही पाहिलं तर त्रिकोण भूमितीचा एक पार्ट आहे आणि हा जो टॉपिक आहे हा पेपर 1 व पेपर 2 चा सामायिक टॉपिक आहे. म्हणजे दोघांसाठी हा तितकाच महत्त्वाचा आहे पेपर 1 व पेपर 2 साठी. हे फक्त पेपर 1 चे टॉपिक आहेत, हे फक्त पेपर 2 चे टॉपिक आहेत जे टी-टीला विचारले गेलेले आहेत आणि या ठिकाणी आपले प्रश्न चालू झालेले आहेत. ठीक आहे. तर आता आपण जे प्रश्न सर्व घेणार आहे आजच्या सेशनमध्ये हे सर्व पी-वाय-क्यू आहेत आतापर्यंत या टॉपिकवर विचारले गेलेले प्रश्न. आता काही टॉपिक असे आहेत का जिथं चौकोन आणि त्रिकोण एकत्र आले. काही ठिकाणी त्रिकोण आणि वर्तुळ एकत्र आले. तर तेही क्वेश्चन आपण डिव्हाईड केलेले आहेत. म्हणजे वर्तुळाच्या काही जे टॉपिक काही प्रश्न हे वर्तुळ आणि त्रिकोण म्हणजे वर्तुळ या टॉपिकमध्ये होतील. काही चौकोन आणि त्रिकोण मिक्स असणारे चौकोन या टॉपिकमध्ये होतील आणि काही जे बाकी बाजूला राहणारे तर ते सर्वांचं म्हणजे जे सर्व प्रॉपर्टीवर डिपेंड आहेत. म्हणजे सर्कल पण आहे, म्हणजे वर्तुळ पण आहे किंवा चौकोन पण आहे, त्रिकोण पण आहे. तर असे आपण नंतर कंबाईन सुद्धा केलेले आहेत. ठीक आहे. तर आता जे प्रश्न पाहणार आहे आपण ते फक्त आणि फक्त त्रिकोणाचेच आहेत. ठीक आहे. आता जनरली आपण काय करतो का सुरुवातीला सर्व प्रश्न पाहतो. नंतर आपण कन्सेप्ट समजून घेतो आणि पुन्हा प्रश्न समजून घेतो. तर या सेशनमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण तसं करणार नाहीये. तर आजच्या सेशनमध्ये आपण प्रश्न आणि त्याची कन्सेप्ट जी आहे ती सोबतच घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून काय होईल का कन्सेप्ट पण समजेल त्याचं त्या कन्सेप्टचा म्हणजे त्या गुणधर्माचा त्रिकोणाच्या कशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता हेही तुम्हाला त्याच ठिकाणी लगेच लक्षात येईल. म्हणजे ते काय होईल परमनंटली लक्षात राहील. काय होतं बऱ्याच वेळा कन्सेप्ट पाहून घेतो आपण आणि त्रिकोण याच्यात खूप सारे कन्सेप्ट आहेत. म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 कन्सेप्ट नाहीत. खूप सारे आहेत. मग त्या वन टाईम सगळ्या पाहणं आणि नंतर त्याचं ॲप्लिकेशन करणं हे थोडंसं व्यस्त प्रमाण होईल असं म्हटलं तरी चालेल. त्यापेक्षा आपण प्रश्न आणि त्याची कन्सेप्ट सोबतच घेणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आजच्या सेशनला. तर पहा पहिला क्वेश्चन काय दिला या ठिकाणी. फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी असा आहे. तर खालील आकृतीमध्ये दिलेल्या त्रिकोणाच्या जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून QRS तर कोणता कोन आहे तुमच्या लक्षात येईल. तर कोन जो आहे ठीक आहे. तर QRS याचं मेजरमेंट तुम्हाला विचारलेलं आहे आणि ते किती आहे. ठीक आहे. आता सारख्या खुणांनी जे घटक दर्शवलेले आहेत ते एकरूप आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 त्रिकोण दिसत आहेत. त्रिकोण आहे PRQ आणि PRS. ओके. आता प्रश्न सोडवताना मी तुम्हाला कन्सेप्च्युअल पार्ट पण क्लिअर करतो. एका ठिकाणी 2-2, 3-3 कन्सेप्टचाही वापर होऊ शकतो. त्यामुळं मी तुम्हाला प्रश्न सांगत असताना थोडासा वेळ जास्त जाईल. जर तुम्हाला माहिती असेल हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे, तर तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट क्वेशनवर गेलात तरी चालेल. आलं लक्षात? पण ज्यांना माहित नाही त्यांनी मात्र ह्या कन्सेप्ट नीट समजून घ्या. ठीक आहे. तर पहा सारख्या खुणांनी जर हे 2 त्रिकोण दाखवले तर हे 2 त्रिकोण एकरूप आहेत का? कारण PR ह्या इथे तुम्हाला हे 2 त्रिकोण दिसत आहेत. PRQ आणि PRS यामध्ये PR ही सामायिक बाजू आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर PQ आणि याची PS ही पण एक एकरूप बाजू आहे कारण त्यांनी सांगितलंय सारख्या खुणा एकरूप आहेत. त्यानंतर RQ आणि RS हेही 2 बाजू सारख्या आहेत. म्हणजे हे 2 त्रिकोण S साइड ह्या टेस्टनुसार ह्या कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप आहेत आणि जर हे 2 त्रिकोण एकरूप आहेत, जर हा 35 असेल तर हा सुद्धा काय आहे 35 अंशाचा आहे. हा 27 अंशाचा असेल तर हा सुद्धा किती आहे 27 अंशाचा. म्हणजे याचा अर्थ आता जर तुम्ही पाहिलं तर हा 35 म्हणजे इकडचा पण हा आला 35. त्यानंतर हा 27 आहे, तर हा पण किती आला 27. आता तुमच्या लक्षात येईल का हा जर 35 आणि हा 27 आहे, तर ह्या दोघांची टोटल बेरीज झाली 62. ह्या टोटल दोघांची बेरीज किती झाली 62. तशी या दोघांची सुद्धा बेरीज किती येणार आहे 62. म्हणजे 180 मधून तुम्हाला तर हे तर माहिती आहे काय त्रिकोणाच्या 3 कोनाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. आता जर त्रिकोणाच्या 3 कोनाच्या मापांची बेरीज जर 180 अंश असते, त्यामधनं जर तुम्ही 62 वजा केले, तर तुम्ही पहा 180 मधनं 60 गेले, 120 राहिले, त्यातूनही अजून 2 वजा केले, तर या ठिकाणी किती राहिले 118. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो कोन आला, हा आला 118 आणि इकडचा जो सुद्धा कोन असणार आहे, तो किती असणार आहे 118. बरोबर आहे. आणि पहा 118 आणि परत 118 ओके. या दोघांची जर आपण बेरीज केली तर 8 दुणे 16 हाताला 1 त्यानंतर आहे 3 आणि 236. आता पूर्ण आता इथे जर पाहिलं तर
हे काय होते, पूर्ण सर्कल तयार होते. म्हणजे पूर्ण सर्कलचं मेजर, पूर्ण वर्तुळाचं मेजर किती आहे, 360. मग 360 मधून जर मी ह्या दोघांची बेरीज वजा केली तर मला जो कोन मिळणार आहे QRS हे त्याचं मेजरमेंट असणार आहे. आणि तो मी किती वजा केले, 236. याचा अर्थ या ठिकाणी किती राहिले, 5. इथे झाले 10, 10तून 6 गेले 4, 5तून 3 गेल्यावर 2 आणि 3तून 2 गेल्यावर 101 म्हणजे 124 म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके. म्हणजे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आपण कोणते कोणते गुणधर्म वापरले. एक म्हणजे हे त्रिकोण सामायिक आहेत, एकरूप आहेत. आणि एकरूप असेल तर एकरूपतेच्या कसोट्या. मग एकरूपतेच्या कसोट्या कोणत्या कोणत्या आहेत, आता आपण कन्सेप्ट पाहूया सर्व. ओके. एकरूपतेच्या ज्या कसोट्या आहेत, यस 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 म्हणजे साईड साईड साईड, त्यालाच आपण काय म्हणतो, बाजू बा बा बा. आलं लक्षात. तर या कसोट्या आहेत. त्यानंतर दुसरी एकरूपतेची कसोटी कोणती आहे, साईड अँगल साईड. त्यानंतर तिसरी आहे अँगल साईड अँगल. आणि तिसरी आहे चौथी हायपोटेनियस साईड. हायपोटेनियस साईड म्हणजे काय, तर पहा साईड अँगल साईड म्हणजे काय, बा को बा कसोटी. त्यानंतर इथं जर पाहिलं तर को बा को कसोटी. आणि इथं जर पाहिलं तर कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी. ओके. ही मराठीतली नाव आहेत, इंग्लिशमध्ये. आता हे दोन त्रिकोण जेव्हा एकरूप असतात, कोणतेही दोन त्रिकोण जेव्हा एकरूप असतात, काय सांगतो मी तुम्हाला, कोणतेही दोन त्रिकोण एकरूप असतात म्हणजे ABC आणि त्रिकोण PQR. जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील, त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR, तेव्हा त्याच्या संगत बाजू म्हणजे ABचं जेवढं मेजर असणार आहे तेवढंच PQचं असणार आहे, जेवढं BCचं असणार आहे तेवढंच QRचं असणार आहे, आणि जेवढं ACचं असणार आहे तेवढंच काय कोणाचं असणार आहे, PRचं असणार आहे. म्हणजे संगत बाजू एकरूप असतात आणि संगत कोण पण एकरूप असतात. म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप असणार आहे, हा आणि हा एकरूप असणार आहे, हा आणि हा एकरूप असणार आहे. आलं लक्षात. हे आहे एकरूपतेच्या कसोट्या. आणि एकरूपता म्हणजे काय, तर कोण आणि बाजू हे एकरूप असतात. त्यानंतर आपण या ठिकाणी अजून एक प्रॉपर्टी पाहिली, अजून एक गुणधर्म पाहिला, का त्रिकोणाच्या तीन कोणाची मापांची बेरीज ही 360 अंश असते. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी आपण अजून एक गुणधर्म पाहिला, का त्रिकोण, कोणताही त्रिकोण जर तुम्हाला दिला, त्रिकोण ही नाव आहे ABC, तर कोण A प्लस कोण B अधिक कोण C यांची बेरीज ही नेहमी किती असणार आहे, 180 अंश असणार. म्हणजे त्रिकोणाच्या तीन कोणांची मापांची बेरीज ही 180 अंश असते, हे तुम्हाला माहिती आहे. तर या गुणधर्माचा आपण या ठिकाणी काय केलेला आहे, वापर केलेला आहे. आणि पूर्ण वर्तुळाचं जे माप आहे तर ते 360 असतं आणि 360 मधून आपण यांची बेरीज वजा केलेली आहे. आता हाच प्रश्न जर तुम्हाला अजून एका पद्धतीने सोडवायचा झाला तर ती एक दुसरी मेथड आहे. आणि ती कोणती आहे, तर बाह्यकोन. त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजेच एक्सट्रा अँगल. आणि त्याचं जे मेजर असतं ते रिमोट इंटिरियर अँगल या मेजरमेंट एवढं असतं. म्हणजे थोडक्यात काय, आता बाह्यकोन, त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजे काय, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा त्रिकोणाचा बाह्यकोन होऊ शकतो. आता इथून मी काय केलं, ही लाईन पुढे एक्सटेंड केली. एक्सटेंड केल्यामुळे हा जो PSR हा त्रिकोण दिसतोय, या त्रिकोणाचा हा काय झाला, बाह्यकोन. आणि हा एक्सट्रा अँगल झाला म्हणजे बाह्यकोन आपण याला म्हणतो. याचं जे मेजरमेंट असतं ते रिमोट इंटिरियर. रिमोट म्हणजे काय, त्याचा शेजारचा सोडून द्यायचा आणि उरलेल्या दोघांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे याचं जे मेजरमेंट असणार आहे, याचं जे माप असणार आहे ते ह्या दोघांच्या बेरीज एवढं असणार. आता दुसरी गोष्ट, आता हे जर त्रिकोण एकरूप आहे तर तुम्हाला हे तर कळलंय, हा 35 आहे म्हणजे हा पण 35 आहे, हा 27 आहे म्हणजे हा पण किती आहे, 27 आहे. हे तर कळलंय. म्हणजे याचं जे माप आहे हे ह्या दोघांची काय असणार आहे, बेरीज असणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही तिसरा एक गुणधर्म पाहिला. आणि तो तिसरा गुणधर्म काय, पहा तिसरा गुणधर्म तुम्ही या ठिकाणी शिकताय. तिसरा गुणधर्म आहे एक्सट्रा अँगलचं मेजरमेंट. म्हणजे काय, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं मेजरमेंट, त्याच्या बाजूचं बाह्य कोण म्हणजे बाहेरचा कोण, ABC आणि समजा इथं आपण D नाव दिलं. तर ACD हा त्याचा बाह्य कोण आहे. ACD याचं जे मेजरमेंट असतं तो त्याच्या शेजारचा सोडून ह्या उरलेल्या दोघांची काय असते, बेरीज असते. लक्षात, ह्या उरलेल्या दोघांची बेरीज म्हणजे काय, कोण A आणि कोण B. A आणि B ह्या दोघांची बेरीज म्हणजे हा बाहेरचा कोण असतो, हा शेजारचा सोडून. हे लक्षात ठेव. यालाच रिमोट इंटिरियर अँगल थेरम म्हणतात. तर आता कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. फार नावच वापरलं पाहिजे. आपण 10वीचा बोर्डाचा पेपर सॉल्व्ह करत नाही. आपल्याला पटापट फक्त कन्सेप्ट कळली पाहिजे. आता पहा, काही प्रश्न सॉल्व्ह करत असताना थोडासा वेळ तुमचा जास्त जाणार आहे. हा पहिलाच क्वेश्चन होता. वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय म्हणून थोडा वेळ जास्त जाईल. पण एकदा का तुमच्या कन्सेप्ट लक्षात आली का, काही सेकंदात तुम्ही या प्रश्नाचं काय करू शकता, उत्तर काढू शकता. आणि पुढे येणाऱ्या प्रश्नांमध्ये तेवढा वेळ जाणार नाही, कारण बऱ्याचशा कन्सेप्ट आधीच झालेल्या असल्यामुळे आता त्या पुन्हा मी रिपीट करणार नाहीये. सो पुढे येणाऱ्या प्रश्नांमध्ये जर पुन्हा ह्याच कन्सेप्ट आल्या तर त्या आपल्याला घ्यायच्या नाहीयेत. आले लक्षात. तर आता तुमच्या एक लक्षात आलं का, हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला, हा ह्या त्रिकोणाचा काय झाला, बाह्यकोन. तो एका सरळ लाईनवर असतो, हे नीट लक्षात ठेवत चला. ओके. म्हणजे एकतर
तो या लाईनवर असणारे त्रिकोणाची एक बाजू सरळ पुढे एक्सटेंड करायची. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे याचा शेजारचा हा सोडून उरलेल्या दोघांची बेरीज. आता ह्या दोघांची बेरीज किती येते? 62. म्हणजे हा जो आला तो किती आला? 62. सेम त्याच पद्धतीने हा या त्रिकोणाचा बाह्यकोन झाला. म्हणजे ह्या दोघांची बेरीज पण किती येणार आहे? 62. आणि मला वाटतं ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केली, कारण आपल्याला पूर्ण QRES काढायचा आहे आणि ह्या पूर्णची बेरीज जी असणार आहे ती किती असणार आहे? ती असणार आहे 124. म्हणजे दोन्ही बाजूनी जर तुम्ही गेलात तरी तुम्ही याच ठिकाणी पोहोचणार आहात. म्हणजे बाह्यकोनाचं त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप वापरा, नाहीतर मग त्रिकोणाच्या एकरूपतेची कसोटी वापरून त्या दोघांची बेरीज करून पूर्ण 360 मधून ते काय करा? वजा करा. दोन्ही बाजूने गेला तर तुम्ही याच ठिकाणी पोहोचणार आहात. तर या ठिकाणी आपल्या 3 कन्सेप्ट जवळ-जवळ कंप्लीट झालेले आहेत. मला वाटतं हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच. ठीक आहे. तर जाऊया आपण त्याच्या पुढच्या क्वेश्चनकडे. आता हा जो क्वेश्चन आहे पहा, टीईटी पेपर 2021 चा प्रश्न आहे. आकृतीत MAN मध्ये OM आणि ON अनुक्रमे M आणि N चे दुभाजक आहेत. म्हणजे ही जी लाईन आहे हा याचा दुभाजक आहे. म्हणजे समान 2 भागात विभाजन झालंय आणि हा सुद्धा एक समान 2 भागात काय झालेला आहे? विभाजित झालेला आहे. तर आपल्याला विचारलंय OMN. आता नीट समजून घ्या. OMN म्हणजे हा जो कोन आहे याचं मेजरमेंट आणि ONM म्हणजे हा कोन. ह्या दोघांची बेरीज किती? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय. आता एक पहा, जेव्हा तुम्हाला हा त्रिकोण दिला जाईल ए, बी आणि सी. समजा हा पूर्ण कोन जर 50 अंशाचा असेल, काय सांगतोय मी? पूर्ण कोन किती अंशाचा? 50 अंशाचा जर असेल तर मी याचा जर दुभाजक काढत असेल तर तो किती काय होणार आहे? 25-25 मध्ये डिवाइड होईल. म्हणजे आता हा कोन किती अंश झाला? 25 आणि हा पण किती झाला? 25. आलं लक्षात? किती फायनल झालं. पण आता जर तुम्ही इथं पाहिलं तर त्रिकोणाच्या 3 कोनांची मापांची बेरीज किती असते? आता याच्यासाठी फार एक्स्ट्रा सांगायची तुम्हाला काही गरज नाही. ओके, कळलेले तुम्हाला त्रिकोणाच्या 3 कोनांची मापांची बेरीज 180 अंश असते. आता एक पहा, जर कोन ए याचं मेजर जर 50 अंश असेल, काय सांगतो मी? कोन एचं मेजर किती आहे? 50. जर कोन ए 50 आहे तर आणि बी आणि सी तुम्हाला दिलाच नाही, तर तुम्हाला एक तर कळलं का ए प्लस बी प्लस सी. काय सांगतोय मी तुम्हाला? ए कन्सेप्च्युअल समजून सांगतोय, बाकी तुम्हाला लगेच कळणार आहे. दॅट्स इट. ठीक आहे. ए प्लस बी प्लस सी कोण लिहिले नाही, मी फक्त नाव लिहिले. या तिघांची बेरीज 180 अंश असते. जर एचं मेजर 50 आहे तर बी अधिक सी यांचं मेजर किती आलं? 180. आता हा तिकडे जाऊन काय होणार आहे? वजा. म्हणजे बी अधिक सी बरोबर हे जर 50 तिकडे जाऊन वजा झाले तर तिकडे किती राहिले? 130. म्हणजे बी आणि सी ह्या दोघांची बेरीज किती आली? 130. आलं लक्षात? मग आता तुम्ही सांगा, जर मी याला हाफ केलं आणि याला पण हाफ केलं आणि मी विचारतोय तर मला ह्या दोघांची बेरीज सांगा. म्हणजे आता सिंपल आहे. दोघांची बेरीज पूर्णची बेरीज किती आहे? 130. मी म्हणतोय मला याची पण हाफ पाहिजे, याचे पण हाफ पाहिजे. त्यांची बेरीज किती असेल? म्हणजे मी बीला अर्ध केलं. बीला मी काय केलं? अर्ध केलं. सीला अर्ध केलं. म्हणजे मला याला पण काय करायचंय? अर्ध करायचं. दॅट्स इट. म्हणजे दोघां हाफ हाफची बेरीज किती असणार आहे? 65. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? त्यांची बेरीज करायची आणि त्याला काय करायचंय? अर्ध करायचंय. सिंपल आहे. मग आता तोच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलाय का एचं मेजरमेंट तुम्हाला दिलं नाही, पण एचं मेजरमेंट त्यांनी सांगितलं किती आहे? 90 आहे. जर 90 आहे तर तुम्हाला एक कळलं पाहिजे, त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज जर 180 आहे, त्यापैकी एक जर 90 आहे, तर उरलेल्या दोघांची बेरीज ही 90 असणार आहे. कारण 180 अंश झालं पाहिजे. आणि त्याच्याही अर्ध्या-अर्ध्यांची तुम्हाला जर बेरीज विचारली असेल, तर सिंपल आहे. एम आणि एन ह्या दोघांची बेरीज 90 आहे. एमचा अर्धा आणि एनचा अर्धा त्यांची बेरीज किती असेल? तर 45. ओके, त्यासाठी काही रॉकेट सायन्स लावायची गरज नाहीये. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता आहे? 4. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला या कन्सेप्टवर आधारित प्रश्न सोडवायचा आहे. तर इथे पहा, एकच कन्सेप्ट आपण वापरली. दुभाजक म्हणजे कोणत्याही कोणाचा दुभाजक. नीट लक्षात ठेवा, कोणत्याही कोणाचा दुभाजक म्हणजेच त्याचा अर्धा करतो आपण आणि त्रिकोणाची 3 कोनाची मापांची बेरीज 180 अंश असते. हे मात्र आता आपलं झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा. आकृतीत AC वर्गमुळात 3 आहे. इन रूट 3 AC. ठीक आहे. BC हे 1 आहे. BC हे 1 आहे आणि CD हे 3 आहे. हे 3 आहे. ओके, ठीक आहे. तर ACD 90 आहे. हे 90 आहे. ओके, या ठिकाणी 90 आहे म्हणजे इकडे पण 90च असणार आहे. तर BAD मेजरमेंट किती? आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता सिंपल आहे पहा, या ठिकाणी तुम्हाला हा जो कोन आहे ना, हा किती अंशाचा आहे हे विचारलेलं आहे. आता एक नीट लक्षात ठेवा, जर तुम्ही पाहिलं तर ह्या लाईन मधून इथे जो टाकलाय तो परपेंडिक्युलर आहे, म्हणजे काय? 90 अंशाचा. आता त्रिकोणाचा एक भूमितीय मध्याचा जॉमेट्रिक मीन नावाचा एक गुणधर्म आहे. जॉमेट्रिक मीन काय लिहितो मी? जॉमेट्रिक काय? मीन म्हणजे भूमितीय मध्य.
आता भूमितीय मध्य म्हणजे काय? जेव्हा दिलेल्या त्रिकोणामधून जर तुम्ही ह्या बी 90 अंशाचं आणि ह्या बी मधून जर तुम्ही कर्णावर म्हणजे हायपोटेनियसवर जर 90 अंश टाकलं, तर इथं समजा डी आलं, तर बीडी बरोबर काय लिहितोय मी पहा, बीडी बरोबर बीडीची लेंथ ही एडी गुणिले डीसी असते. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या कोनातून कर्णावर परत काटकोनच काढला म्हणजे लंबरेषा टाकली. थोडक्यात 90 मधून 90 इथं गेलं तरच बीडीची लेंथ ही काय होती, एडी गुणिले काय होती, डीसी होती. सॉरी, बीडीच्या वर्गाची लेंथ. ओके, म्हणजे बीडीचा वर्ग हा काय होतो, एडी गुणिले डीसी होतो. याला आपण जॉमेट्रिक मीन भूमितीय मध्य असं म्हणतो. ओके, ठीक आहे. मग आता आपण जर इथं पाहिलं तर इथं 90 दिलेलं आहे, ही एक लाईन आली. आपल्याला फक्त हे चेक करायचं की इथं 90 आहे का नाही. जर इथे 90 असेल तर ही कंडिशन अप्लाय झाली पाहिजे. काय, ह्या बाजूचा वर्ग ह्या दोघांचा काय पाहिजे, गुणाकार पाहिजे. मग आपण ट्राय करून पाहू का, वर्गमुळात 3 याचा वर्ग हा किती होणार आहे, 3, आणि ह्या दोघांचा गुणाकार बीसी गुणिले सीडी 1 गुणिले 3 तर 3 आलं. म्हणजे लक्षात आलं आपल्या का या बाजूचा वर्ग हा उरलेल्या ह्या दोन बाजूंच्या वर्गाच्या सॉरी गुणाकारा एवढा आहे. याचा अर्थ हा जो 90 आहे हा 90 मधूनच आलाय. आले लक्षात? म्हणजे थोडासा प्रमेय फिरवलाय या ठिकाणी, गुणधर्म फिरवलाय. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे हा हे तुमचा भूमितीय मध्य. इथून पुढे लक्षात ठेवा, एक नवीन कन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी शिकला आहात आणि ती कन्सेप्ट अशी आहे की 90 मधून जर तुम्ही कर्णावर परत 90 लंबरेषा काढली, परपेंडिक्युलर काढला, तर त्या परपेंडिक्युलरच्या लेंथ म्हणजे त्याचा जो स्क्वेअर आहे हा उरलेल्या सॉरी त्या 2 एडी गुणिले काय असतो, डीसी असतो. म्हणजे या ठिकाणी त्याचं जे मेजरमेंट असणार आहे ते किती असणार आहे, 90 असणार आहे. ओके, कन्सेप्ट सांगतोय म्हणून थोडासा वेळ जास्त जाईल. मात्र एकदा का तुमच्या कन्सेप्ट आता पहा, तुम्हाला जर ही कन्सेप्ट माहिती असेल तर तुम्ही सिंपल करणार, अरे हा हे वर्गमुळात 3 दिले म्हणजे याचा वर्ग आणि ह्या दोघांचा गुणाकार 3 का 3 आणि याचा वर्ग 3 झालं. म्हणजे मला कळलेले का इथं 90 आहे. दॅट्स इट. म्हणजे किती सेकंद लागले पहा, 2 ते 3 सेकंद. 2-3 सेकंदात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकता. इतका सिंपल क्वेश्चन आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला ती कन्सेप्ट फक्त काय असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी सुद्धा एक नवीन कन्सेप्ट तुम्ही शिकणार आहे. काय, आकृतीत PQ ही PR किरण, QS व RS म्हणजे PQ ही मोठी आहे PR पेक्षा. PQ ही लेंथ मोठी आहे PR पेक्षा. ठीक आहे. QS व किरण RS, QS व RS अनुक्रमे Q व R चे दुभाजक आहेत, तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे. ठीक आहे. आता इथे एक तुम्ही नेम लक्षात ठेवा, इथं कोणता गुणधर्म तुम्हाला वापरायचा आहे, तर तुम्ही हा पाहिला असेल का विशाल कोण त्रिकोण. इथे मी तुम्हाला या त्रिकोणात एक नवीन गुणधर्म समजून सांगतो. ठीक आहे. आपण काय करू, गुणधर्मासाठी एक वेगळा पेन वापरत जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण या ठिकाणी काय वापरलाय, गुणधर्म वापरलाय. ठीक आहे. थोडासा वेळ जाईल पण गुणधर्मासाठी आपण ठीक आहे हा पेन घेऊ. ठीक आहे. आता हा आहे विशाल कोण त्रिकोण. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ए बी सी यातला सर्वात मोठा कोण कोणता आहे, हा आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर याच्या समोरची बाजू सुद्धा काय सर्वात मोठी. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात ठेवा, जो कोण मोठा असतो त्याच्या समोरची बाजू सुद्धा मोठी असते. जो कोण मोठा असतो त्याच्या समोरची बाजू सुद्धा काय असते, मोठी असते. बस एवढंच लक्षात ठेवा. आता जर ते म्हणतायत का पीक्यू मोठा आहे, पीक्यू मोठा आहे कोणापेक्षा, पी आर पेक्षा. पी आर पेक्षा म्हणजे पी क्यू कोणाच्या समोर आहे, आरच्या समोर आहे. म्हणजे आर हा जो कोण आहे, पी आर कोणाच्या समोर आहे, क्यू च्या समोर. म्हणजे या कोणाचं मेजरमेंट छोटं आहे आणि या कोणाचं मेजरमेंट जास्त आहे. हे तर फायनल झालं. तात्पुरतं आपण असं समजू का हा मोठा दाखवायचा आपल्याला. समजा आपण याला म्हटलं काही हा 80 डिग्रीचा आहे, तर हा 70चा असणार. सिंपल. कारण 80च्या समोरची बाजू ही मोठी असणार आहे 70च्या बाजूपेक्षा. इथं फायनल झालं. आता त्या दोघांचे दुभाजक म्हणजे हा किती येणार आहे, 40 आणि बरोबर आहे, आणि हा किती येणार आहे, 35. मग आता 40च्या समोरची बाजू कोणती आहे, QS. ही परत मोठी झाली कोणापेक्षा, SR पेक्षा. म्हणजे QS हे मोठं आहे कोणापेक्षा, SR पेक्षा. आलं लक्षात. आणि हे कुठं पहा, QS ग्रेटर दॅन RS, SR म्हणजे RS. म्हणजे पर्याय क्रमांक 1 डायरेक्ट तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळाले. लक्षात आलं. तर या ठिकाणी तुम्ही एक नवीन गुणधर्म शिकला आहात का, त्रिकोणाच्या ज्या कोणाचं मेजरमेंट जास्त असतं, मोठं असतं, त्याच्या समोरची बाजू सुद्धा काय असते, मोठी असते. म्हणजे कोण मोठा, बाजू मोठी, बाजू मोठी, त्याच्या समोरचं कोण मोठा. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्ही हा गुणधर्म या ठिकाणी शिकलेला आहात. ठीक आहे. तर जाऊया आपण त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे. पहा, या ठिकाणी सुद्धा एक नवीन आणि महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी घेतलाय. तर पहा, वर्तुळातील 10 बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील. एक वर्तुळ तुम्हाला दिलंय आणि ह्या वर्तुळावर 10 बिंदू दिलेत. किती बिंदू दिलेत, 10. 1
2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि तुम्हाला सांगितलं का याच्यातून जाणारे त्रिकोण काढा. किती त्रिकोण काढू शकता तुम्ही? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्रिकोण काढू शकता. म्हणजे हा एक त्रिकोण झाला पहा. त्यानंतर समजा याच बाजूला घेऊन मी इथेही त्रिकोण जोडू शकतो. ह्याच दोन बाजूला घेऊन मी इथेही जोडू शकतो. ह्याच दोन बाजूला घेऊन मी इथेही जोडू शकतो. असे त्रिकोण किती तयार होतील असं त्यांनी या ठिकाणी विचारले. खरं तर हा आहे ना कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे, परमुटेशन कॉम्बिनेशन चा प्रश्न आहे. पण याचं एक सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. ते सूत्र असं आहे का वर्तुळावर किती बिंदू दिलेत त्याला आपण n म्हणतो. याचं सूत्र आहे n n-1 n-2 भागिले 6. हे कॉम्बिनेशनचं सूत्र आहे खरं तर. ठीक आहे. हा जो पार्ट आहे हा 11वीचा पार्ट आहे, पण ठीक आहे असो. तुम्हाला माहित पाहिजे का वर्तुळावर जर काही बिंदू दिले आणि त्यांच्या जर आपल्याला जोड्या करायच्या असतील तर किती त्रिकोण तयार होऊ शकतात त्याच्यासाठी हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथून पुढे जर हा प्रश्न आला तर हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी बाजू तुम्हाला किती बिंदू किती दिले 10 10-1 म्हणजे या ठिकाणी किती आले 9 10-2 म्हणजे किती आले 8 भागिले किती आहे 6 म्हणजे इथं जर पाहिलं तर 2×5 = 10. आपण काय करू 10ला भागण्यापेक्षा इथं 2×3=6 2×4 3×3 3×3=9 4×3=12 12 × 10 120 म्हणजे टोटल त्रिकोण जे तयार होणार आहे ते किती तयार होणार आहे 120 त्रिकोण तयार होणार आहेत. ओके. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऍक्च्युली वर्तुळ आणि त्रिकोण एकत्र झालेला हा प्रश्न आहे. फक्त त्रिकोण होता म्हणून मी या ठिकाणी तो क्वेश्चन त्रिकोण या टॉपिक मध्ये काय केलेला आहे आपण ऍड केलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न. मला वाटतं ही कन्सेप्ट आपली झालेली आहे, पण प्रश्न थोडासा वेगळा. काय दिलाय त्रिकोण LKLM या त्रिकोणामध्ये KP व LP K व L चे दुभाजक आहे. KP व LP K व L चे दुभाजक आहेत. म्हणजे याचं जे मेजरमेंट आहे तेच मेजरमेंट याचं आहे आणि हे दोन तर सेमच आहे. जर M हा 40 आहे, हा किती आहे 40 आहे. ओके. तर LPK तुम्हाला या कोणाचं मेजरमेंट काय आहे, माप काय आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलं. म्हणजे हा जो कोण तुम्हाला दिलाय हा किती अंशाचा दिलाय 40 अंशाचा दिलाय आणि तुम्हाला याचं मेजरमेंट विचारलं. सिंपल आहे. आता इथून पुढे लक्षात ठेवत चला, दोन पद्धतीने तुम्ही याचं मेजरमेंट काढू शकता. ती दोन पद्धती म्हणजे कोणत्या? आता हे पॉसिबल कधी आहे? पहिली मेथड मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ती मेथड काय? समजा इथं A, इथं B आणि इथं C. ओके. ठीक आहे. A चं मेजरमेंट तुम्हाला किती दिलंय 50. किती दिलंय 50. ओके. ठीक आहे. ए मेजरमेंट किती दिले 50. हा B चा एक दुभाजक आहे. B चा एक दुभाजक आणि C चा दुभाजक हे दुभाजक आहे. ओके. तर तुम्हाला याचं मेजरमेंट जर विचारलं तर काय करायचं? सिंपल आहे. फक्त 90 मध्ये हा कोणाचा अर्धा याच्यात मिळवायचा. हा जो कोण दिलाय ना याच्या अर्धा 90 मध्ये मिळवायचा. म्हणजे किती मिळवले 25. म्हणजे थोडक्यात उत्तर किती आलं 115 अंश. लक्षात आलं? ओके. हा एक गुणधर्म आहे. आता तो गुणधर्म कसा तयार झाला हे पण पाहूच आपण. फक्त आता इथून पुढे लक्षात ठेवा. काय करायचंय? जर हा एक त्रिकोण दिला, याचा एक दुभाजक आहे, याचा एक दुभाजक आहे. बरोबर आहे? हा 40 आहे. तर या दुभाजक जिथे एकत्र आले ना त्याचा कोण जर तुम्हाला विचारलं तर 90 मध्ये तुम्हाला काय मिळवायचंय फक्त याचा अर्धा म्हणजे किती येणार आहे 20 म्हणजे उत्तर किती येणार आहे 110. पर्याय तुम्हाला समजलेला आहे. आणि नक्की आता असं का झालं हे पण नीट समजून घ्या. पहा आता. हा जर 40चा आहे तर उरलेल्या K आणि जो L आहे ह्या दोघांची बेरीज असणार आहे 140. किती असणार आहे 140. का बरं 140? कारण त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यातला M मी बाजूला केला तर M 180 मधनं गेला तर 140 खाली शिल्लक राहिले. आता 140 चा अर्धा जर आपण पाहिला तर तो हा आहे. बरोबर. आणि हा पण काय 140 म्हणजे अर्धा अर्धा. म्हणजे 140 च्या निम्मे किती झाले 70. किती आले 70. म्हणजे या दोघांची बेरीज किती असणार आहे 70 असणार आहे. का? कारण पूर्णची बेरीज आणि ह्या पूर्णची बेरीज जर 140 आहे तर त्याचा अर्धा आणि याचा अर्धा म्हणजे 140 चा अर्धा 70 7 14. ठीक आहे. मग आता तुम्ही जर पाहिलं तर हा कोण आणि हा कोण छोट्यामध्ये पहा. ह्या इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे आणि इथे हा P एक कोण आहे. ह्या तिघांची बेरीज परत किती आली पाहिजे 180. म्हणजेच 180 मधनं जर ह्या दोघांची बेरीज तर 70 आता मला कळलंय अर्धा अर्धा द्यायची. म्हणजे हे जर दोन गेले तर 180 मधनं 70 गेल्यावर किती राहिले 110. आलं तुम्हाला पीचं मेजर मिळालं. तर या पद्धतीने हा गुणधर्म एक तयार झालेला आहे. लक्षात आले? फक्त काय करतो आपण ज्या ठिकाणी त्यांचे एकत्र येतात ह्या कोणाचा अर्धा 90 मध्ये मिळवतो म्हणजे तुम्हाला हा कोण मिळतो. ही झाली एक मेथड. आणि ही कशी तयार झाली तर या ठिकाणी याही मेथडनी तुम्ही लॉंग मेथडनी गेला तरी चालेल. डझंट मॅटर. हा 180 मधनं वजा करा म्हणजे ह्या दोघांची बेरीज तुम्हाला मिळेल. बरोबर. त्याच्या अर्धी करा आणि ती 180 मधनं परत वजा करा. तुम्हाला ह्या कोणाचं मेजरमेंट मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं ही कन्सेप्ट आपण याआधी पाहिलेली होती. ठीक आहे. पर्याय कोणता याचा 110 पर्याय आहे. ओके. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. जाऊया आपण पुढच्या कन्सेप्ट पुढच्या प्रश्नाकडे. आता पहा काय दिलाय प्रश्न. एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू x x अधिक 1 आणि x वजा 1 असतील तर त्याचा कर्ण काढा. आता सिंपल आहे.
काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू ही कर्ण असते. ए, बी आणि सी. म्हणजे काटकोन त्रिकोणाचा प्रमेय तुम्ही काय शिकलात का काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस काय सांगतो, एसीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोघांच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे काय, एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, यालाच आपण पायथागोरस थिअरम म्हणतो. हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा दिलेल्या त्रिकोणामध्ये तुम्हाला एक कोन हा 90 अंशाचा दिला असेल. ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी बी हा किती दिलाय, 90 अंशाचा दिलाय आणि ए आणि सी हे दोन लघुकोन आहेत ज्यांची बेरीज 90 अंश येणार आहे. तर असा हा जो काटकोन त्रिकोण आहे याच्यामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गा एवढा असतो. आता इथे जर पाहिलं तर हा x आहे, हा x वजा 1 आहे आणि x अधिक 1. मग आता सर्वात मोठी बाजू काय आहे, x अधिक 1 हे तर फायनल झालं. ठीक आहे. आता x अधिक 1 ही पूर्ण कर्णाची बाजू झाली, कारण x ही बाजू आहे आणि x वजा 1 समजा आपण a ला म्हटलं. ठीक आहे. आता ह्या दोन बाजू आहेत आणि आपल्याला विचारलंय तर त्याचा कर्ण काढा. कर्ण यापैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलं. ठीक आहे. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तीन बाजू आपण तिघांना वाटून दिल्या. आता कर्णाचा वर्ग ही का मोठी आहे हे तर तुमच्या लक्षात आले. जर समजा आपण याला 10 म्हटलं तर 10 आणि 11 होणार आहे आणि 10 वजा 1 म्हणजे 9 होणार आहे. म्हणजे सर्वात मोठी बाजू तर कर्णाकडे गेली पाहिजे. म्हणजे ही 11, ही 9 आणि ही 10 आहे, असं या पद्धतीने आपण वाटलं. ठीक आहे. मग आता इथे जर पाहिलं तर x अधिक 1 याचा वर्ग बरोबर AB. AB किती आहे, x वजा 1 याचा वर्ग अधिक BC म्हणजे काय, 1 चा वर्ग. मग आता इथं A प्लस B कंसाचा वर्ग. आता याचा विस्तार तुम्हाला माहित पाहिजे. काय विस्तार, पहा a अधिक b, काय सांगतोय मी, a अधिक b कंसाचा वर्ग काय, a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. या सूत्राचा जर मी वापर केला या ठिकाणी तर काय होणार आहे पहा, x वर्ग अधिक 2x अधिक 1. ओके बरोबर. इथं x वर्ग वजा, इथं मध्ये वजा आहे म्हणून 2x अधिक 1 हा याचा विस्तार झाला आणि अधिक काय x वर्ग. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर कॅन्सल कोण कोण होणार आहे पहा, ह्या x वर्गला हा x वर्ग कॅन्सल झाला कारण हा इकडून मायनस होतोय. ठीक आहे. 2x ला 2x कॅन्सल नाही होणार कारण तो इकडे अधिक आहे आणि इकडे वजा आहे. आता हे नीट पहा, हा x इकडे x वर्ग अधिक आहे, हा इकडे येताना वजा होणार आहे म्हणून तो कॅन्सल झाला. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं 2x आहे, ह्या 2x ला इकडे बोलवलं होते ते अधिक म्हणून येणार आहे. म्हणजे ते एकमेकाला कॅन्सल झाले का, नाही. पण इकडे पहा अधिक 1 आहे आणि इकडे अधिक 1 आहे, हा इकडे जर बोलवलं तर तो वजा होणार आहे म्हणजे कॅन्सल झाला. म्हणजे आता 2 ला तर आपण इकडे बोलवले, ह्या 2x जागेवर ठेवला, याला इकडे बोलवलं म्हणजे तिकडे कोण राहिला, x वर्ग राहिला. म्हणजे इकडे किती आले, 4x बरोबर, तिकडे कोण राहिला, x वर्ग. लक्षात. म्हणजेच आता जर तुम्ही इथं पाहिलं तर या ठिकाणी काय प्रश्न दिलाय, आता हा जो x आहे हा मी तिकडे पाठवला तर 4 बरोबर हा x भागिले गेला तिकडे, कारण तो 4 ला गुणिले, तिकडे काय होता x वर्ग होता, हा त्याला भागिले गेला म्हणजे x वर्ग म्हणजे किती x असतात 2, त्यातला 1 कट झाला आता बरोबर आहे. म्हणजे इथं x गुणिले x म्हणून x वर्ग खालचा x हा इथं कट झाला म्हणजे 4 बरोबर काय आलं x, म्हणजे x ची किंमत जी आहे ती 4 आहे. आपल्याला विचारलंय कर्ण, कर्ण काय, x अधिक 1 आहे म्हणजे 4 अधिक 1 म्हणजे थोडक्यात किती आला तो 5. आले लक्षात. तर या ठिकाणी आपण कोणता प्रमेय वापरला, पायथागोरसचा प्रमेय. आणि हा तुम्हाला एक्स्ट्रा सांगायची गरज नाहीये कारण हा अतिशय लहानपणापासून ह्या प्रमेयाचा आपण काय केलेला आहे, वापर केलेला आहे. आता पहा, हे जर तुम्ही पाहिलं असेल तर इथे काय कोण दिलेत आणि बाजू कोणती मोठी आहे हे दिलंय. ऍक्च्युली हा गुणधर्म आपण याच्या आधी पाहिलंय का, जी बाजू जो कोण मोठा असतो त्याच्या समोरची बाजू काय असते, मोठी असते. आले लक्षात. ठीक. मग आता इथे जर पाहिलं तर जर कोण एबीडी, एबीडी मध्ये हा 30 आहे, हा किती अंशाचा आहे, 30 अंशाचा आहे. एडीसी, एडीसी हा जो कोण आहे हा 70 अंशाचा आहे. ओके. एसीडी, एसीडी हा 25 अंशाचा आहे. ओके ठीक आहे. पेन बदलूया आपण जरा, मला वाटतं तुम्हाला दिसत नसावा. ठीक आहे. हा कोण किती आहे, 30, हा आहे तो 70 आणि हा आहे तो 25. ओके ठीक आहे. तर एबी, एबी, एडी आणि एसी यांच्या लांबीत उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी बाजू पहिल्यांदा घ्या, नंतर छोटी आणि त्यापेक्षा छोटी. तर उतरता क्रम कोणता आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. तर मग आपण विचार करूया पहिल्यांदा. आता एडीसी ह्या त्रिकोणाचा जर आपण विचार केला, त्रिकोण कोणता लक्षात आलं तुमच्या, या त्रिकोणाचा जर आपण विचार केला तर या त्रिकोणामध्ये 70 मोठी आहे म्हणजे एसी मोठा असणार आहे. एसी मोठा आहे कोणापेक्षा, एडी पेक्षा. एडी पेक्षा म्हणजे आता एक तर फायनल झालं एसी आणि एडी मध्ये कोण मोठं. ठीक आहे. आता त्यानंतर हा झाला फर्स्ट पार्ट, आपण त्रिकोण कोणता पाहिला, एडीसी मध्ये. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा 70 आहे म्हणजे हा किती होणार आहे, 110. का, कारण सरळ रेषीय जोडीतील कोण. म्हणजे इथं एक प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची, सरळ रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजे काय, तर इथे जर पाहिलं तर आपण हा एक कोण पाहिला. ओके. हा कोण जर 70 चा असेल तर हा 110 चा असणार.
कारण ह्या टोटलची बेरीज 180 अंश असते आणि त्यालाच आपण सरळ रेषीय जोडीतील कोन असं म्हणतो. आले लक्षात? प्रॉपर्टी कळली? ठीक आहे. गुणधर्म तुमच्या लक्षात आले. मग आता इथे जर पाहिलं तर 30 च्या समोरची बाजू आणि 110 च्या समोरची बाजू म्हणजे AB ही बाजू मोठी आहे. पहा बरं का, AB ही बाजू मोठी आहे कोणापेक्षा? AD पेक्षा. पहा म्हणजे AD पेक्षा AC पण मोठी आहे आणि AD पेक्षा AB पण मोठी. मग आता आपल्याला ठरवायचंय AB आणि AC मध्ये नक्की मोठं कोण आहे? म्हणजे AD तर सर्वात लहान आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर AD पेक्षा AC पण मोठं आहे आणि AD पेक्षा AB पण मोठं आहे. म्हणजे सर्वात लहान AD झालं हे तर कळलेलं आहे. इथं पहा सर्वात लहान कोण आहे? AD. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे? फर्स्ट. म्हणजे मला पहिल्या दोन बाजूमध्ये कॉम्बिनेशन दाखवायची सुद्धा गरज पडलेली नाही. कशावरनं ठरवलं मी का एडी एसी पेक्षा मोठा आहे, एबी पण पेक्षा मोठा आहे, तर एडी ही सर्वात लहान असली पाहिजे, जी सर्व शेवटी यायला पाहिजे. आणि या पद्धतीने इथे पाहिलं तर हा ऑप्शन नाहीये कुठेही, एडी इथे म्हणून पर्याय क्रमांक 1. आले लक्षात? तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एबी आणि एसी मध्ये एसीच का मोठा आहे याचं उत्तर तुम्ही शोधू शकता, कारण गुणधर्म तुमच्याकडे आहे. जो कोण सर्वात मोठा असतो त्याच्या समोरची बाजू काय असते? मोठी असते. आले लक्षात? हा सरळ रेषीय जोडीतील कोन या ठिकाणी तुम्ही शिकलेला आहे. आता त्यानंतर पहा आकृती दिलेल्या माहितीनुसार x ची किंमत काढा. x ची किंमत काढा असा आपल्याला दिलेला या ठिकाणचा प्रश्न आहे. x तुम्हाला या ठिकाणी आलेला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी काय सांगितले पहा, काही सारख्या खुणा तुम्हाला दिसत आहेत, याचा अर्थ त्या बाजू एकरूप आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. पहा समद्विभुज त्रिकोणाची एक गुणधर्म आहे. समभुज म्हटलं तरी चालेल किंवा समद्विभुज म्हटलं तरी चालेल. ज्या दोन बाजू एकरूप असतात त्याच्या समोरचे कोन सुद्धा एकरूप असतात. काय सांगतो मी तुम्हाला, ज्या दोन बाजू एकरूप असतात म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की ह्या दोन बाजू एकरूप आहेत, तर या दोन बाजूंच्या समोरचे जे कोन आहेत हे सुद्धा एकरूप असतात. आले लक्षात? म्हणजे थोडक्यात काय, ए बी आणि सी मध्ये जर ए बी बरोबर AC असेल तर ए बी आणि AC जर समान असेल तर कोन बी आणि कोन सी हे सुद्धा काय असतात? समान असतात. आले लक्षात? याचा अर्थ पहा, जर या ठिकाणी आपण ह्या त्रिकोणाचा जर आपण विचार केला, ह्या त्रिकोणाचा, तर ह्या त्रिकोणामध्ये हा x आहे, ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. याचा अर्थ हा जर x असेल तर या कोणाचं माप पण किती आलं? x आलं. आता जर तुम्ही पाहिलं पहा, ठीक हा x आहे म्हणजे हा पण काय झाला? x झाला. ठीक आहे. आता या त्रिकोणाचा हा बाह्य कोन आहे. ह्या त्रिकोणाचा काय? हा बाह्य कोन. बाह्य कोनाचं माप माहिती आहे तुम्हाला. पहा त्रिकोण नक्की कसा आहे समजून घ्या. आणि हा त्याचा बाह्य कोन आहे. या बाह्य कोनाचं माप शेजारचं सोडून उरलेल्या दोघांची काय असते? बेरीज असते. आलं लक्षात? म्हणजे या कोनाचं माप शेजारचं सोडून उरलेल्या दोघांची बेरीज म्हणजे x आणि x किती आले? 2x. आलं लक्षात? आता गंमत अशी आहे पहा, परत शेजारी एक त्रिकोण तयार झाला. आता या त्रिकोणामध्ये आलं लक्षात? आता या त्रिकोणामध्ये परत ही बाजू आणि ही बाजू समान आहे. याचा अर्थ हा जर 2x आहे तर हा पण किती असणार आहे? 2x. म्हणजे पुन्हा हा बाह्य कोन झाला. म्हणजे या बाह्य कोनाचं माप ह्या दोघांची बेरीज एवढं असणार आहे. म्हणजे किती असणार आहे? 4x. मग आता जर तुम्ही पाहिलं तर हा किती आलेला आहे? 4x आलेला आहे. बरोबर आहे? आणि आपल्याला सांगितलं x ची किंमत किती. आता त्याच्यात परत पुढे जर तुम्ही पाहिलं तर या त्रिकोणामध्ये सुद्धा हा जो त्रिकोण दिसतोय शेवटचा तुम्हाला, या त्रिकोणामध्ये परत ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. याचा अर्थ हा जर 4x आहे तर हा सुद्धा किती असला पाहिजे? 4x. अंडरस्टँड? ठीक आहे. मग आता त्रिकोणाच्या तीन कोनाची मापांची बेरीज 180 अंश असते. 180 मधून पहा का, आता हा कोन, हा एक कोन आहे. त्यानंतर हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे. हे तिघांची बेरीज 180. त्यामधून जर मी 70 वजा केले, कारण 70 ऑलरेडी मला दिले. मग 70 जर 180 मधून गेले तर राहिले हे दोन कोन. म्हणजे 110 राहिले. ओके. 180 मधनं जर 70 गेले 110 राहिले. म्हणजे 4 आणि 4 किती झाले? 8x. ह्या दोघांची बेरीज 8x ही किती असणार आहे? 110 असणार आहे. का बरं 110? कारण माहिती आता तुम्हाला त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज 180. म्हणजे हा जो x आहे हा 110 ला काय जाणार आहे? हा 8 काय जाणार आहे? भागिले जाणार आहे. म्हणजे x बरोबर 8 एक 8, 8 एक 8. उरले किती? 3. 8 त्रिक 24. उरले किती? पॉइंट घेतला. 8 त्रिक 24 म्हणजे उरले 6. 8 ही 8 साती 56. ओके. उरले 4. 0. 8 45 म्हणजे 13.45. x ची किंमत जी आहे ती 75. 13.75. आले लक्षात? तर या पद्धतीने आपण या ठिकाणी दोन गुणधर्माचा वापर केला. एक गुणधर्म म्हणजे काय? जर त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील तर त्याच्या समोरचे कोन एकरूप असतात. जर हे दोन कोन एकरूप असतील तर त्याच्या समोरच्या बाजू सुद्धा एकरूप असतात. म्हणजे बाजू समान, कोन एकरूप, बाजू समान. हा गुणधर्म या ठिकाणी वापरला. आणि अजून एक वापरला आपण बाह्य कोन. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप म्हणजेच रिमोट इंटिरियर अँगल आपण त्याला म्हणतो.
एक्सटेरियर अँगल म्हणतो, त्याचं मेजरमेंट रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे बाह्य कोनाचं माप त्याच्या शेजारचं सोडून उरलेल्या दोघांच्या बेरजेएवढा जेवढा असतो आणि या 2 गुणधर्माचा वापर करून आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे. आले लक्षात? तर या ठिकाणी तुमचे 2 प्रॉपर्टी कंप्लीट झालेले आहेत. आपण आलो त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे. पहा काय दिलंय, खालील त्रिकोणाच्या बाजूंच्या मापांचा संच दिलेला आहे. त्यापैकी कोणत्या संचाने त्रिकोणाची रचना करता येणार नाही? आता इथे काही बाजू दिल्यात आणि या बाजूंवरनं तुम्हाला ठरवायचंय का ह्या त्रिकोणाच्या बाजू नाहीयेत. कोणत्यातरी असा एक पेअर म्हणजे सॉरी एक संच असा आहे का जिथं त्रिकोण तुम्ही काढूच शकत नाही. मग इथे तुम्हाला एक नवीन प्रॉपर्टी, नवीन गुणधर्म शिकायचा आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा मोठीच असते. लक्षात आलंय? म्हणजे गुणधर्म काय पहा? गुणधर्म तर समजा तुम्हाला एक त्रिकोण दिला या ठिकाणी ए, बी आणि सी. ओके. आता ही आहे 5, ही आहे 4, ही आहे 6. ओके. कोणत्याही 2 बाजूची बेरीज ही नेहमी तिसऱ्यापेक्षा जास्त. 5 आणि 4 9 6 पेक्षा जास्त आहे. 6 आणि 4 10 5 पेक्षा जास्त आहे. 5 आणि 6 11 4 पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज, गुणधर्म नीट लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा जास्तच असते. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर काय आपण एकदा लिहून ठेवू फक्त AB अधिक AC असं लिहूया, ग्रेटर दॅन BC. हे एकाचं लिहिलंय असं आपण 3 वेळा लिहू शकतो. कोणत्याही दोघांची बेरीज तिसऱ्यापेक्षा जास्त असते. मग आता हा गुणधर्म तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे आणि यातली कोणती जोडी आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. त्या पद्धतीने एक आपण करून पाहू. आता समजा मी ह्या दोघांची बेरीज केली. किती येणार आहे? 60 आणि 80 आणि इथं 100 आहे. ओके ठीक आहे. मग आपण इथं 60 आणि 60 आणि 80 म्हणजे किती झाले? 140. ती 100 पेक्षा जास्त आहे. ओके. ह्या दोघांची बेरीज 60 पेक्षा जास्त ऑब्व्हियसली असणार. ह्या दोघांची बेरीज 80 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा त्रिकोण आहे. तसंच आता इथं जर पाहिलं तर 0.7 आणि 2.5 म्हणजे किती झाले? 3.7 आहेत ना इथं. 5 याला दिले म्हणजे 3.2 म्हणजे ह्या दोघांची बेरीज याच्यापेक्षा जास्त आली. आता ह्या दोघांची बेरीज तर याच्यापेक्षा जास्त असणार, ऑब्व्हियसली नो इश्यू. आता या दोघांची बेरीज सुद्धा याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे हा पण आहे. सिंपल. आता या दोघांची बेरीज जर मी करायला गेलो 50 आणि 90 140 30 पेक्षा जास्त आहे. ह्या दोघांची बेरीज जर मी करायला गेलो 90 आणि 30 110 50 पेक्षा जास्त आहे. या दोघांची बेरीज झाली. आता या दोघांची झाली. आता या दोघांची जर बेरीज केली तर 50 आणि 30 80 जी 90 पेक्षा मोठी येत नाही म्हणजे पर्याय हा चुकीचा आहे. कारण दोघांची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा जास्तच आली पाहिजे आणि या ठिकाणी ते होत नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. हे ऑप्शन नाहीये, हा पण नाहीये म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. आले लक्षात? म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक नवीन गुणधर्म शिकलात. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा नेहमी काय असते? जास्त असते. आले लक्षात? ठीक आहे. आता त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. एका त्रिकोणाची मापे 1 2 आणि 3 अशी असल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? तर ही 3 मापे दिलीत आणि कोणता प्रकारचा त्रिकोण आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलं. मग आता इथं आपण काय करूया? दिलेल्या सर्वात मोठ्या बाजूचा पहिली गोष्ट का आपल्याला असं जेव्हा दिलं जातं समद्विभुज हा होऊ शकत नाही कारण त्रिकोणाच्या 2 बाजू काय पाहिजेत? समान पाहिजेत. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्रिकोणाच्या 2 बाजू समान दिसत नाहीयेत. ओके. लघुकोन आणि विशाल कोन हे ठरवता येऊ शकत नाही कारण कोणती बाजू मोठी आणि कोणती छोटी हे आपल्याला कळत नाहीये. म्हणजे एकच ऑप्शन राहिला तो म्हणजे काटकोन. त्याला डायरेक्ट टिक केलं तरी चालणार आहे. पण आपल्याला चेक करून पण पाहायचंय काय? तर सर्वात मोठी बाजू आहे तिचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा होतो का नाही? मग आता इथे जर पाहिलं तर x अधिक 1 x ला 2 ने गुणला आणि 1 मिळवला. याचं वर्गमूळ आहे म्हणजे ऑब्व्हियसली ही पण बाजू छोटी असणार, ही छोटी असणार म्हणजे सर्वात मोठी बाजू ही झाली. म्हणजे सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग x अधिक 1 ह्या बाजूचा जर मी वर्ग केला तर तो येतो 2x वर्ग अधिक 2x अधिक 1. ओके ठीक आहे. आणि ह्या बाजूचा वर्ग झाला. आता ह्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज 1 चा वर्ग अधिक वर्गमुळात 2x अधिक 1 याचा वर्ग. आता यांचा वर्ग 1 चा वर्ग x वर्ग आणि ह्याचा वर्ग. आता वर्गमुळात इथे 1 आहे पहा. जेव्हा तुम्ही वर्गमुळात कोणाचाही वर्ग करता तेव्हा वर्गमूळ फक्त निघून जातं. बाकीचा नंबर आहे तसंच राहतो 2x अधिक 1. म्हणजे हे तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल का? वर्गमुळामध्ये 5 याचा जो वर्ग येतो तो किती येतो? 5 येतो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर x वर्ग अधिक 2x अधिक 1 x वर्ग अधिक 2x अधिक 1 म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्ग एवढा येतोय म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोणच आहे. तर हा प्रमेय किंवा हा गुणधर्म आपला पाहून झालेला आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितले पहा म्हणजे पहा 15 प्रश्नापर्यंत आलोय आणि 2013चा दुसरा पेपर आहे. म्हणजे जवळजवळ किती प्रश्न साधारण या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे किती महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. आता पहा काय दिलाय प्रश्न AC BC आणि CD एकरूप आहे. AC BC आणि CD ही जर एकरूप आहे तर x ची किंमत किती? आपल्याला ह्या x चं मेजरमेंट काढायचं. आले लक्षात? ठीक आहे. मग आपण
ठीक आहे. आता हे काढण्यासाठी हा 34 दिलाय, हा 96 दिलाय. 34 आणि 96 ह्या पूर्ण सरळ रेषे जोडीतील कोन आहेत. म्हणजे हा 34, हा 96 आणि इथं जो कोन असेल ह्या तिघांची बेरीज 180 अंश आली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ जर मी 4 याला दिले तर 100 झाले. 100 आणि 30 130. 180 मधनं 130 गेले तर हा जो कोन आला हा 50 अंशाचा आला. एकदा फायनल झालं का हा 50 अंशाचा आहे. ठीक आहे, आपण काढून ठेवला कारण हे 2 दिलेत म्हणजे काहीतरी याचा वापर असेल अजून आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, दुसरी गोष्ट. आता समजा आपण फक्त एका त्रिकोणाचा विचार केला. कोणता जो त्रिकोण आहे? त्रिकोण नीट पहा. बी डी सी या त्रिकोणाचा जर आपण विचार केला तर या त्रिकोणामध्ये हा जो कोन तुम्हाला दिसतोय हा कोन आणि हा कोन एकरूप आहे. तुम्ही म्हणाल कसं काय सर? आता इथे पहा बीसी आणि सीडी एकरूप आहे. तर ह्या दोन बाजू एकरूप आहेत तर ह्या बाजूच्या समोरचा कोन आणि या बाजूच्या समोरचा कोन एकरूपच असला पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे त्रिकोण लक्षात आला तुमच्या? पहा या पद्धतीने तुम्हाला त्रिकोण दिले. म्हणजे हा कोन आणि हा कोन काय असला पाहिजे? एकरूप. कारण ह्या दोन बाजू काय आहेत? एकरूप. समजले? तर या पद्धतीने तुम्हाला या कोणाचं माप आणि या कोणाचं माप मिळालं. आता त्या ठिकाणी मग नक्की ह्या दोघांचं बेरीज किती? सॉरी, या कोणाचं आणि या कोणाचं माप नक्की किती ते काढायचं असेल तर तुम्हाला त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणजे हा जर त्रिकोण दिलाय, या त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप ह्या दोघांच्या बेरजे एवढं असतं. पण जर हे दोन समान असतील तर ऑब्विसली समजा हा जर 50 अंशाचा असेल तर आणि ह्या दोघांची बेरीज 50 आहे आणि हे दोघं समान आहेत तर याच्या वाट्याला 25 आणि याच्या पण वाट्याला किती येणार आहे? 25. सेम त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर BDC चा हा बाह्य कोन आहे. लक्षात येते? हा कोणता कोन आहे? बाह्य कोन आहे. आणि हा जो बाह्य कोन आहे या बाह्य कोनाचं माप 34 आहे. म्हणजे याचा अर्थ हा कोन आणि हा कोन ह्या दोघांची बेरीज 34 आहे आणि हे 34 जर दोघांना समान वाटायचं असेल तर याचं मेजर आलं 17 आणि याचं पण किती आलं? 17. लक्षात आलं? म्हणजे हा जो कोन आहे हा किती अंशाचा आहे? 17 अंशाचा आहे. ठीक आहे. आता जर मला x काढायचं असेल, मला हा पूर्ण जर माहिती असतं तर मी 17 त्याच्यातून काय केले असते? वजा केले असते. पाहूया आपण काय होते. ठीक आहे. मग आता त्यानंतर जर पाहिलं इथं तर हा त्रिकोण घेतला आपण. आता मी या ठिकाणी पलीकडचा पार्ट 17चं आपल्याला मेजरमेंट कळलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. बाजूला करू. मला वाटते कन्सेप्ट तुमची क्लिअर आहे. ठीक. या ठिकाणी हा किती आहे? 50. ठीक आहे. हा किती आहे? 50 अंशाचा आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर ए बी सी मध्ये ही बाजू आणि ही बाजू जर एकरूप आहे तर ह्या बाजूच्या समोरचा हा कोन आणि ह्या बाजूच्या समोरचा हा कोन हे दोनही कोन काय पाहिजेत? एकरूप पाहिजे. आता गंमत पहा, हा कोन आणि हा कोन जर एकरूप आहे आणि हा जर 50चा आहे तर त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज का एकरूप आहे हे तर कळलं असेल कारण ही बाजू आणि ही बाजू समान आहे तर ह्या बाजूच्या समोरचा कोन आणि ह्या बाजूच्या समोरचा कोन हे एकरूप असले पाहिजे. जर त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज जर 180 अंश असेल तर हा 50 आहे. म्हणजे 180 मधनं जर 50 केले वजा केले तर ह्या दोघांच्या वाट्याला किती येणार आहेत? ह्या दोघांच्या वाट्याला येणार आहेत 130 येणार आहेत. किती येणार आहेत? 130. पण हे दोन एकरूप असल्यामुळे दोघांना समान वाटायचे. समान वाटल्यामुळे ते किती जाणार आहेत? एकाच्या वाट्याला किती येणार आहेत? 65. म्हणजे हा जो कोन आहे हा किती आहे? टोटल 65 चा. पण मला 17 नको आहेत. म्हणजे त्यातून मी जर 17 वजा केले तर 5 म्हणजे इथं झाले 15. 15तनं जर मी 7 वजा केले तर इथं किती येणार आहेत? 8. 5 5तनं 1 गेल्यानंतर 4 म्हणजे 48. म्हणजे हा जो x आहे तुमचा हा किती अंशाचा आहे? 48 अंशाचा. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. या ठिकाणी तुम्ही कोणती प्रॉपर्टी वापरले, कोणते गुणधर्म वापरले, या ठिकाणी तुम्ही गुणधर्म वापरले का त्रिकोणाच्या दोन बाजू जर एकरूप असेल तर त्याच्या समोरचे कोन एकरूप असतात. त्यानंतर रेषीय जोडीतील कोन त्यांची बेरीज 180 अंश असते आणि त्रिकोणाच्या तीन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी गुणधर्म वापरलेले आहेत. तर मला वाटतं जवळजवळ हे 15 प्रश्न आपले या ठिकाणी घेऊन झाले. बऱ्यापैकी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. याच कन्सेप्टवर तुम्हाला येणारा प्रश्न विचारला जाणार आहे त्रिकोणावरचा. पण एक बेसिक माहिती म्हणून तुम्हाला माहिती असू द्यावी. ते म्हणजे त्रिकोण आणि त्याचे प्रकार. त्रिकोणाच्या तीन त्रिकोण म्हणजे काय? ज्याला तीन बाजू आणि तीन कोन असतात आणि बंदिस्त आकृतीला त्रिकोण आपण म्हणतो. ए बी सी ह्या तिघांची बेरीज किती असते? 180. त्यानंतर त्याचे प्रकार जर पाहिले तर कोनांवरनं जर प्रकार पाहिले तर त्याचा पहिला लघुकोन. लघुकोन म्हणजे काय? ज्याचे तीनही कोन 90 पेक्षा कमी. तीनही कोन 90 पेक्षा काय असतात? कमी असतात. म्हणजे 90 पेक्षा तुमचे तीनही कोन कमी असतात. त्यानंतर काटकोन. काटकोन माहिती आहे तुम्हाला? नाही पाहिलं तरी चालेल पण जस्ट एक छोटीशी रिव्हिजन. एक कोन 90 अंशाचा असतो आणि तिसरे विशाल कोन. विशाल कोन त्रिकोण तर त्याचा एक कोन हा 90 पेक्षा मोठा असतो.
90 पेक्षा काय असतो तो मोठा असतो. लक्षात आलं? म्हणजे 90 पेक्षा लहान तीनही कोण 90 पेक्षा लहान लघुकोन, एक 90 अंशाचा काटकोन, एक 90 अंशापेक्षा जास्त तो विशाल कोन. त्यानंतर बाजूंवरून प्रकार जर पाहिला, बाजूंवरून जर प्रकार पाहिला तर त्याचा पहिला प्रकार आहे विषमभुज. तीनही बाजू वेगवेगळ्या. समद्विभुज, समद्विभुज. आता समद्विभुज म्हणजे काय? तर दोन बाजू समान असतात. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू मग त्या कोणत्या पण असतील तर त्याला समद्विभुज म्हणतो. आणि तिसरा समभुज. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्याच्या त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतात. आता या ठिकाणी जर तुम्ही इथं पाहिलं तर समद्विभुजची मेन प्रॉपर्टी काय? मेन गुणधर्म काय? जर दोन बाजू समान असतील तर त्याच्या समोरचे कोन सुद्धा काय असतात? एकरूप असतात. आता इथं तीनही बाजू एकरूप आहेत तर तीनही कोन सुद्धा एकरूप असतात. आणि समद्विभुजचा प्रत्येक कोन हा किती अंशाचा असतो? 60 अंशाचा असतो. कारण तीनही कोन समान आहेत आणि तिघांची बेरीज 180 अंश आहे. तर प्रत्येकाच्या वाट्याला किती जाणार आहे? 60, 60 आणि 60. विषमभुज जिथं तीनही बाजू वेगवेगळ्या असतात. आले लक्षात? मग विषमभुजमध्ये तुम्ही पाहिलं का कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्यापेक्षा जास्त असते. मोठ्या बाजू समोरील कोन मोठा असतो. तर हे गुणधर्म आपण विषमभुजमध्ये पाहिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर एकरूपता आणि समरूपता. एकरूपतेमध्ये जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांच्या बाजू ह्या समानच असतात. ओके. आणि कोन सुद्धा कसे असतात? समानच असतात. पण जर ते समरूप असते, काय सांगतो मी तुम्हाला? समरूप म्हणजे दिसायला सारखे, एक असतो छोटा, एक असतो मोठा. तेव्हा हे जे कोन आहेत ना, हे तुम्हाला एकरूप पाहायला मिळतील. पण बाजू प्रमाणात असतात. बाजू प्रमाणात म्हणजे काय? ए, बी, सी या ठिकाणी पाहिलं पी, क्यू, आर म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर AB अपॉन PQ बरोबर BC अपॉन QR इक्वल AC अपॉन PR म्हणजे ह्या बाजू प्रमाणात असतात. हे कधी समरूप असेल तर आणि हे कधी एकरूप असेल तर. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आहे बाह्य कोनाचं माप. तुम्हाला माहिती आहे का त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप, हा जो त्रिकोणाचा बाह्य कोन आहे, हा जो त्रिकोणाचा काय बाह्य कोन आहे याचं माप त्याचा शेजारचं सोडून ह्या दोघांच्या बेरजे एवढा असतो. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आहे त्याचे पुढचे गुणधर्म 30, 60, 90 आणि 45, 45. ओके. ठीक आहे. तर हे दोन प्रमेय तुम्हाला लक्षात ठेवायचे. काटकोन त्रिकोणामध्ये हा काटकोन आहे ए, बी, सी. समजा तुम्ही याला 60 अंश म्हणले आणि याला जर तुम्ही 30 अंश म्हणले आणि हा 90 आहे. ओके. आता हा कर्ण आहे हे तर माहिती तुम्हाला. तर 30 अंश समोरची बाजू जी BC ना, 30 अंश समोरची बाजू नीट सांगते पहा. काय सांगतोय तुम्हाला? 30 अंश कोनासमोरची बाजू म्हणजे जी BC आहे ती कर्णाच्या अर्धी असते. हाफ असते कर्णाच्या. त्यानंतर 60 अंश कोनासमोरची जी बाजू आहे म्हणजे कोणती? 60च्या समोरची बाजू कोणती? AB. ह्या AB ची लेंथ आहे ना ही वर्गमुळात 3/2 गुणिले AC अशी असते. हे नीट लक्षात ठेवा. आणि जर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण असताना जर ते 45, 45, 45 म्हणजे हा 90 आहे. हे पण 45 दिले आणि हे पण तुम्हाला 45 दिले. याला आपण समजा PQR हे नाव दिलं. ओके. तर आता हे 45, 45 म्हणजे ही बाजू आणि ही बाजू काय झाली? समान झाली. याचाच अर्थ हे 45 आणि हे पण 45. जर असं असेल तर PQ ची लेंथ बरोबर QR ची लेंथ ह्या दोन लेंथ समान असणार आहेत. आणि याचं जे मेजरमेंट असतं ते असतं 1/2 गुणिले कर्ण म्हणजे कर्ण या ठिकाणी कोण आहे? PR. कर्णाच्या 1/2 म्हणजे 1/2. हे काय? हे कधी तुम्ही यूज करू शकता? 45 अंश कोनासमोरची बाजू. हे 30 अंश कोनासमोरची बाजू, हे 60 अंश कोनासमोरची बाजू. तर हे गुणधर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे. यावरही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर या पद्धतीने त्रिकोण हा तुमचा टॉपिक संपलेला आहे. मला वाटतं जे गुणधर्म तुमचे झाले हे लेक्चर तुम्ही जर पुन्हा एकदा पाहिलं, मी पुन्हा घेणार नाहीये सर्व गुणधर्म. कारण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही परत जाऊन पहा. कारण लेक्चरची लेंथ वाढेल. मग तुम्हाला ते टाईम पाहून कंटाळा येईल. अरे एवढा मोठा टॉपिक आहे. ठीक आहे. असो. तर जर तुम्हाला सर्व गुणधर्म पुन्हा रिपीट करायचे असेल तर मला वाटतं तुम्ही सगळं म्हणजे पूर्ण लेक्चर थोडंसं स्पीडनी पाहू शकता. गुणधर्म माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकता. तर अशा पद्धतीने तुमचा त्रिकोण ट्रायंगल हा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. तर अजून चौकोन आहे, वर्तुळ आहे, क्षेत्रफळ आहे, असे खूप सारे टॉपिक आपले बाकी आहेत. तर मागचे झालेले टॉपिक पाहून घ्या. दिनदर्शिका असेल, वैवारी असेल, सरासरी असेल, शुक्रवारी असेल. तर हे सर्व टॉपिक पहा आणि बाकी सर्व विषयांचा यासोबतच चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट. चांगले मार्क पाडा.